टीईटी 2025 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. सोनालीने 50 डझन केळी ₹60 डझन दराने खरेदी केली व ₹550 शेकडा दराने विकल्यास किती रुपये नफा झाला किंवा तोटा झाला असा प्रश्न विचारलेला आहे. आता सुरुवातीपासून कसं सोडवायचं ते बघा. सोनालीने काय घेतलेले आहेत 50 डझन. प्रति डझन किती रुपये आहेत? प्रति डझन 60 रुपये आहेत. म्हणजे सुरुवातीला याची खरेदी किंमत काढावी लागेल. खरेदी किंमत काढण्यासाठी या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 50 गुणिले 60 रुपये केले, 50 डझन गुणिले 60 रुपये केले तर खरेदी किंमत किती आली? 3000 रुपये खरेदी किंमत आलेली आहे. परंतु आता विकताना काय केलेलं आहे त्यांनी? शेकडा विकलेले आहेत. आता मग आपल्याला ही एकके माहिती असणं गरजेचं आहे. 1 डझन बरोबर किती? 1 डझन बरोबर 12 आणि 1 शेकडा, 1 शेकडा म्हणजे किती आले? 100 आले. आता त्यांनी शेकडा दराने विकलेले आहेत म्हणजे आपल्याला 50 डझन म्हणजे किती शेकडा हे काढावे लागतील. म्हणजे एका डझन मध्ये जर 12 आहेत तर 50 डझनला त्याला गुणावं लागेल. 50 गुणिले 12 बरोबर किती झाले? 600 ही केळी झालेली आहेत. एकूण केळी किती झाली? 600 केळी झाली. इथं का गुणाकार केला तर 50 डझन आहेत आणि एका डझन मध्ये किती असतात? 12 असतात म्हणून आपण इथं गुणाकार केलेला आहे. आता एकूण केळी किती झालेली आहेत? 600 केळी झालेली आहेत. म्हणजे 600 केळी म्हणजे किती शेकडा झाले? तर हे 6 शेकडा झाले. म्हणजे इथं बघितलेलं आहे 1 शेकडा बरोबर 100 म्हणजे 600 केळी म्हणजे किती झाली? 6 शेकडा झालेली आहे. आता प्रति शेकडा किती दराने विकलेले आहेत? 550 रुपयांनी विकलेले आहेत. म्हणजे प्रत्येक शेकड्याला 550 रुपयांनी विकलेले आहेत. आणि किती शेकडा आहेत? एकूण केळी ही 6 शेकडा आहेत. म्हणजे एकूण गुणाकार जर केला तर किती झाला? 3300 रुपये. ही काय झाली? विक्री किंमत झाली. ही काय झाली? विक्री किंमत झाली. आता झालं विक्री आणि इथं खरेदी किंमत किती आहे? 3000. म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती आहे? 3300 आहे. वजा खरेदी किंमत किती आहे? 3000 आहे. 3000 आहे. यांची जर वजाबाकी केली तर 300 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे. कारण का? विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 आहे. 300 रुपये नफा झालेला आहे. आता ऑप्शन मध्ये इथे दुसरा पण दिलेला आहे बघा, ₹300 तोटा. परंतु हा तोटा झालेला नाही. 300 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे.